पटना उच्च न्यायालयाने नितीश कुमार यांच्या 65% वाढीव आरक्षणाचा निर्णय रद्द केला आहे। या निर्णयामुळे बिहार सरकारला चांगला झटका बसला आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पाटणा हायकोर्टाने सर्वात मोठा झटका दिला आहे। आरक्षणाची मर्यादा 50% वरून 65% नेण्याचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला आहे। नितीश कुमारांना हा मोठा धक्का आहे। नितीश कुमार सरकारने बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% वरून 65% नेली होती। नोकरी आणि शिक्षणात हे वाढीव आरक्षण देण्यात आलं होतं, मात्र या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं। नितीश कुमार सरकारने SC, ST, EBC आणि इतर मागासवर्गीयांना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 65% आरक्षण दिलं होतं। या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका स्वीकारताना बिहार सरकारने आणलेला कायदा रद्द करून पाटणा उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला। या प्रकरणात गौरव कुमार आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी झाली। त्यानंतर याबाबतचा निर्णय 11 मार्च 2024 पर्यंत राखून ठेवला होता, तो आज देण्यात आला। प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय, मात्र शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी विश्व वारकरी सेनेनं केली आहे। राज्य सरकारनं प्रत्येक वारकरी दिंडीला 20,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी विश्व वारकरी सेनेनं केली आहे। शासनाला जर वारकऱ्यांना आणि दिंडीला मदतच करायची असेल तर वारकऱ्यांच्या सोयी सुविधांवर तो पैसा खर्च करावा अशी मागणी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण गणेश महाराज थेटे यांनी केली आहे। पंतप्रधानांची गॅरंटी खोटी निघाली, लोकांच्या विश्वासाला तडा बसला असा हल्लाबोल शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे। लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे गेल्या 3 दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत। यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। तामिळनाडूतील कल्लाकुरीची शहरात मंगळवारी रात्री बनावट दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 60हून अधिक लोकांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पोलिसांनी सांगितलं की शहराच्या हद्दीतील करुणापुरम येथे मंगळवारी रात्री रोजंदारी कामगारांच्या एका गटाने बनावट दारू घेतली होती। मृतांची संख्या आणखी वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे। घरी पोहोचल्यानंतर बहुतेकांना चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि डोळ्यात जळजळ होण्याचा त्रास सुरू झाला। त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने कल्लाकुरीची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेलं। त्यावेळी वैद्यकीय उपचार सुरू असताना त्यांच्यापैकी 25 जणांचा मृत्यू झाला। 60हून अधिक लोकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे। 10हून अधिक लोकांना चांगल्या उपचारांसाठी पुदुच्चेरी येथील जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे पाठवण्यात आलं आहे। सौदी अरेबियातील मक्का येथे उन्हाळ्याचा तडाखा थांबताना दिसत नाही। उष्माघात आणि उष्णतेच्या लाटेमुळे येथे आतापर्यंत 90 भारतीयांसह विविध देशातील 550हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे। सौदी अरेबियातील मक्केमध्ये सध्या हज यात्रा सुरू आहे। सौदीमधील तीव्र उष्णतेमुळे 550 भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे। यामध्ये इजिप्तचे 323 तर जॉर्डनच्या 60 भाविकांचा समावेश आहे। इराण, इंडोनेशिया आणि सेनेगल या देशांमधल्या नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे, तर हजारोंच्या संख्येनं भाविक आजारी पडतायत। त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। मक्केच्या ग्रँड मशिदीत सोमवारी 51.8 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं। गेल्या वर्षी देखील मक्केमध्ये 240 जणांचा मृत्यू झाला होता, मात्र यंदा मृतांचा आकडा 550 वर गेला आहे। मराठा आणि कुणबी एक नाही हे माझ्या समोर येऊन सिद्ध करावे। ज्याला घ्यायचे त्याने कुणबी प्रमाणपत्र घ्यावे। मराठा आणि कुणबी एकच आहे आणि त्यामुळे सरसकट द्यावे। मी जिवंत आहे तोपर्यंत मी मराठा समाजाला OBC आरक्षण देणारच, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळते। सतत पाऊस पडत असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे। ठिकठिकाणी ट्रॅकजवळ पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंतची लोकल सेवा धीम्या गतीने सुरू आहे। मुंबईसह उपनगरात आणि कल्याण, डोंबिवली, ठाणे या परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय। अशातच मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर येत आहे। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळते। सतत पाऊस पडत असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे। मुसळधार पावसामुळे डोंबिवली ते कल्याण दरम्यान सिग्नल मिळत नसल्यानं मध्य रेल्वे उशिराने धावत असल्याचं सांगितलं जात आहे। या कारणानेच अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे। यामुळे लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे।
विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीवर कुरघोडी करण्याची तयारी करत असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. या निवडणुकीलाच ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीतील यशाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे महायुतीवर कुरघोडी करण्यासाठी नाराज आमदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करून धक्कातंत्र वापरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पण त्यापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सर्वांनाच धक्का दिला आहे. पेपरफुटी प्रकरणी सरकार पहिल्यांदाच अडचणीत आल्याचं दिसत आहे. या संकट काळात एका रिक्षा चालकाचा मुलगा सरकारची बाजू मांडण्यासाठी पुढे आला आहे. नीटच्या पेपर लीक प्रकरणी सरकार बॅकफूटवर आलं होतं, पण UGC नेट पेपर लीकमुळे सरकारवरील दबाव आणखी वाढला आहे. नीट प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर शिक्षण विभागाच्या सहसचिवांनीही पत्रकार परिषद घेतली. पेपरफुटी प्रकरणामुळे सरकार पहिल्यांदाच अडचणीत आल्याचं दिसत आहे. सरकारच्या या संकट काळात एका रिक्षा चालकाचा मुलगा सरकारची बाजू मांडण्यासाठी पुढे आला आहे. रिक्षा चालकाचा हा मुलगा म्हणजेच शिक्षण विभागाचे सहसचिव गोविंद जयस्वाल. दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोविंद जयस्वाल यांनी सांगितले की पेपरमध्ये छेडछाड होण्याची शक्यता लक्षात घेऊन आम्ही परीक्षा रद्द केली. हे प्रकरण CBIकडे पाठवले. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही. आम्ही सक्रिय पाऊल उचलले आहे. यात जो कोणी सहभागी असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं ते म्हणाले. BCCIने वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2024-2025 हंगामासाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. T20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे व श्रीलंकेचा दौरा करणार आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध एकूण 5 कसोटी सामने, 8 T20 सामने आणि 3 वन डे सामने खेळणार आहे. थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा कायदा पारित करण्यात आला आहे. यामुळे समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा थायलंड पहिला दक्षिण पूर्व आशियाई देश ठरला आहे. यासोबत समलिंगी विवाहाला मान्यता देणारा थायलंड तिसरा आशियाई देश ठरणार आहे. थायलंडच्या संसदेने 18 जून रोजी समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा विवाह समानता विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. LGBTQ अधिकारांसाठी लढणाऱ्यांसाठी हे एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. राज्यात शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यक्रम वरळीमधील डोममध्ये झाला. या वर्धापन दिन सोहळ्यातून भाषण करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले. आता यावर वारकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कापूस खरेदी केल्यानंतर किती शेतकऱ्यांना 7 दिवसांमध्ये चुकारा अदा केला, किती शेतकऱ्यांना 7 दिवसांमध्ये चुकारा देण्यात आला नाही आणि चुकारा देण्यास कोणत्या कारणांमुळे विलंब झाला याची माहिती उच्च न्यायालयात सादर करण्यासाठी भारतीय कापूस महामंडळाला शेवटची संधी म्हणून येत्या 18 जुलैपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक श्रीराम सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती महोदय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. OBC आरक्षणासाठी उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक उपोषणस्थळी दाखल झाले आहे. दोघांच्याही प्रकृतीची तपासणी सुरू आहे. हाके आणि वाघमारे यांचा BP वाढला आहे, मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय. उपचार न घेतल्यास त्यांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषणस्थळी लक्ष्मण हाकेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी घटनास्थळावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कॉल केला. वडीगोद्रीत लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे. नागपुरात MD ड्रगची तस्करी करणाऱ्या 3 भावांना अटक करण्यात आली आहे. 2 सख्खे भाऊ तर एक चुलत भाऊ यात सहभागी आहेत. गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. दुचाकीचा वापर करत तस्करी करत होते. 71 ग्राम MD ड्रग मिळून आलं. त्याची किंमत 7 लाखाच्या घरात आहे. वैद्यकीय अहवाल पाहिजे असेल तर 10,000 रुपये द्यावे लागतील अशी मागणी करणारे चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ सहाय्यक व वरिष्ठ लिपिक यांना 10,000ची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 19 जूनला 2 वेगवेगळ्या कारवाईत 4 जणांना अटक केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरचे 58 वर्षीय वरिष्ठ सहाय्यक अशोक बाबूराव बगुलकर व वरिष्ठ लिपिक 36 वर्षीय दीपक केशव सज्जनवार यांना या प्रकरणी अटक करण्यात आली.